सध्या काळम्मावाडी धरणातून दूधगंगा डाव्या आणि उजव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री पाण्याच्या जोरदार प्रवाहानं पनोरी इथल्या बोगद्याजवळ घळ पडला. बघता बघता या घळाचा आपला आकार जवळपास 10 फूट व्यासाचा झाला. या भगदडातून रात्रभर पाण्याचा विसर्ग होऊन कालव्याखालील हजारो हेक्टर शेती पिकाचं नुकसान झालं. संपूर्ण शिवार जलमय होऊन शिवाराला महापुराचं स्वरूप प्राप्त झालंय. हे माती मिश्रित गढूळ पाणी दूधगंगा नदीत मिसळलंय. काळम्मावाडी धरणापासून डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्याचा 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी कालवा फुटीची घटना यापूर्वी वारंवार घडल्यात. दरम्यान घटनास्थळी तहसीलदार अनिता देशमुख, उपअभियंता कांबळे, तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे, मंडल अधिकारी विद्या सूर्यवंशी, प्रशांत शिंदे आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. वारंवार घडणाऱ्या या कालवा फुटीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप असून पाटबंधारे विभागानं वेळीच दखल घेऊन दुरुस्तीची कामं करावीत अशी मागणी होतीये.